12 Pro Maxच्या बदली थोडं कॉम्प्रोमाइज करून 13 Pro Max. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला माहिती आहे लास्टचा ब्लॉग हा खूप शॉर्ट झाला होता, म्हणजे 5.5-6 मिनिटाचा ब्लॉग झाला होता. पण जर का तो टाकला नसता तर माझी लिंक तुटली असती, म्हणून मी तो ब्लॉग अपलोड केला. बट होप सो तुम्हाला तो ब्लॉग बघायला आवडला असेल. बाय द वे, आजचा ब्लॉग असणार आहे आपण आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि मी पूर्ण फॅमिलीला घेऊन निघालो आहे मुंबईला म्हणजे नेरूळला चाललो आहे. बेसिकली आपल्या आयफोनचं पण थोडं काम आहे, बिकॉज महिना झाला फोन ॲपल स्टोअरला पडून आहे, तर त्याचं पण आता फायनल करून जातो आहे. तर आणि असेच छोटे मोठे फंक्शन्स पण आहेत, थोडे 1-2. त्याच्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायला देखील जायचं आहे. सो चला पटापट गाडीत फुल करूया सामान आणि ॲज युजल आणि मग निघूया आपल्या रस्त्याला. बिकॉज 6 वाजलेत, निघेपर्यंत 6:30 आणि पोहोचेपर्यंत 8, तर 100% वाचतील नेरूळला. सो लवकरात लवकर आपली जर्नी आपण कंटिन्यू करूया. डिक्की फुल. A few moments later. तुझेच पहिले काढतो. तर मित्रांनो, बरोबर 6:30 वाजलेत आणि बोलल्याप्रमाणे आपण 6:30 निघालोय. मम्मी हाय तर कर, असं कर, हाय तो जास्त असं नको. चला कंटिन्यू करूया. 6:30 वाजले, जाईपर्यंत 8:30-9 वाजतील. बघूया किती वेळात पोहोचतो ते आता. मित्रांनो, मी आता जस्ट आहे मुंबई गोवा हायवेवर, सॉरी पुणा मुंबई हायवेवर. इकडे पुण्याला जायला रोड आहे आणि आपण सरळ जायचं. जस्ट इथे गुरुग्रुपाला नाश्ता करायला थांबलो होतो, बिकॉज 8:30 झालेत आणि भूक लागली होती. सो नाश्ता केला आणि निघूया आता बेलापूरला, बिकॉज बेलापूरला रोहित आपली वाट बघतोय. त्याला घेऊया आणि मग नेरूळला जाऊया. A few moments later. तर मित्रांनो, रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत आणि जसं बोललो तो बेलापूरवरनं याला घेतले रोहितला आणि आता नेरूळमध्ये आहे, शिरोणे गावात. ही गाडी आपली इथे पार्क आहे आणि इथून मावशीचं घर हार्डली 2 मिनिटावर आहे. तर लाईटीच्या खाली होऊन ब्लॉक करतो, त्यामुळे जरा उजेडाचा जरा लाईटी जरा प्रॉब्लेम आहे. 1 eternity later. तर मित्रांनो, बेसिकली हा दुसरा दिवस आहे आपला नेरूळमध्ये. 11:30 वाजले सकाळचे आणि आता मी चाललो आहे वाशीला, बिकॉज तुम्हाला माहिती असेल आपला फोन जो आहे तो डेड झाला आहे आणि वाशीला ॲपल स्टोअरला आहे तो घ्यायचा आहे, तिकडनं कलेक्ट करायचा आहे आणि तिकडून अंधेरीला द्यायचं आहे. सो पहिले आता वाशीला जायला निघतो आणि मग अंधेरीला. पहिलं इकडे काल ते खूप जोरात पाऊस पडला, पण आता थोडं गरमी वाढले पाऊस पडल्यामुळे, म्हणून मी सारखा रुमाला घाम पुसतोय. चला आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, फायनली आपण आलो होतो इथे वाशीला. तर हा जो तुम्हाला दिसतोय iVenus, तिथे ते आपला फोन होता 12 Pro Max भेटलाय, पण त्याचं अजून काही काम झालं नाही. आता हा घेऊन अंधेरीला जायचं आहे आणि माझा तर विचार चालला 13 Pro Max घेऊन टाकावा आता, बिकॉज याला करून पण काय उपयोग होईल असं वाटत नाही मला. इट्स बेटर 13 Pro Max रिप्लेस भेटतोय तर घेऊन टाकावं. बघूया, पहिले अंधेरीला तर निघूया आणि मग डिसाईड करूया तिथे जाऊन काय करायचं ते.
few moments later. मित्रांनो बेसिकली आज दुसरा दिवस आहे आणि आज सकाळपासून थोडा मी कामात होतो आणि आता तशी मी थोडा ॲपल स्टोअरला आलेलो भेट द्यायला. तर 12 Pro Maxच्या बदली थोडं कॉम्प्रोमाइज करून 13 Pro Max घेतला आहे आपण. त्याची अनबॉक्सिंग आपण करूया लवकर. मी तिथे ओपन करून बघितला, घरी जाऊन एकदा प्रॉपर दाखवू तुम्हाला. 5:15 वाजलेत. दिवसभर मी आज थोडा बिझी होतो त्यामुळे शूट नाही केलं आणि आता मी निघालोय रोहाला जायला आणि नतश्री मॅडम थांबणार आहे मम्मी सोबत आणि मम्मी संडेला येणार आहे आणि मला उद्या ऑफिसला कंपनीत जायचं आहे म्हणून मी आता निघतोय. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय. आता रोडवर निघूया आणि मग बोलूया. आता फुल ट्रॅफिक आहे नेरूळ टू बेलापूर आणि व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला डाऊन दिसत असेल बिकॉज मी MI मधून शूट करतोय. आता तुम्ही बोलाल की 13 Pro Max घेतला आणि काय MI मध्ये, तर त्याची प्रॉपर एक व्हिडिओ बनवायची आहे मला म्हणून मी MI मध्ये ब्लॉग करतोय.